बारसूमध्ये सध्या रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटलेला आहे। आंदोलक अत्यंत संतप्त झाले आहेत। यांनी आमचा मोबाईल घेतलाय, आमच्या महिलांना मारहाण केलंय, त्याच्यामध्ये सगळा व्हिडिओ आहे। रिफाई हटवण्यासाठी आम्ही ते झोपणार 15 दिवस लावा की महिला जाऊ, आम्ही अजिबात हटणार नाही। एक जिद्द पोराचा मारूक लागलो, आमच्या पोराचा आम्ही टाकणार नाही टाकणार। यांना काय केलं ना, आमचा भला केला ना सरकारने। आम्ही आज जन्म गटवलेलो हे जागे भूमीत। तिथले जे शेतकरी आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांना विचारात घेऊनच या ठिकाणी हा प्रकल्प पुढे नेला जाईल। बऱ्याच लोकांनी त्याला कन्सेंट दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे। काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तीच माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनामध्ये दिसतात, तीच माणसं आपल्याला बुलेट ट्रेनच्या आंदोलनामध्ये दिसतात, तीच माणसं आपल्याला बारसूच्या आंदोलनामध्ये दिसतात। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो अथांग समुद्र, हिरवीगार वृक्षवेलींनी नटलेली वनराई, आभाळाला गोंजारणारी उंचच उंच झाडी, छाती काढून उभा असलेला सह्याद्री व त्याच्या कुशीतून वाहणाऱ्या सरिता। पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारी कोकणातली साधी भोळी माणसं मासेमारी हे त्यांच्या जीविकेच्या केंद्रस्थानी आहे। होऊ घातलेला रिफायनरी प्रोजेक्ट त्यांच्या रोजंदारीला हद्दपार करून त्यांना निष्क्रिय केल्याखेरीज राहणार नाही, हेच काय ते सत्य। आधी नाणार आणि नंतर बारसू येथे हलविण्यात आलेला हा प्रकल्प आणि त्याची कॉर्पोरेट लॉबी यांचं कोकणवर विशेष प्रेम। हा प्रकल्प कोकणातच का, हा प्रश्न सर्वसामान्यांना न उमगणारा आणि त्यांच्या कोकण प्रेमाला तडा देणारा आहे। प्रकल्प हा कोकणला घातक आहे, कोकणला विनाशकारी आहे, कारण कोकणात शेती होते। आज आमच्या हापूसच्या बागा आहेत, काजूच्या बागा आहेत। समजा प्रकल्प आला तर मुळात आधी काय होणार आहे की आम्ही पाणीपत पर्यंत जाऊन आलो। लोट्याला गेलो तर तिथे असं विहिरींच्या बाजूला बोर्ड लिहिले आहेत की पाणी पिण्यायोग्य नाही। तीच बोर्ड आमच्या कोकणात लागतील। आणि आता तुम्हाला काय सांगितलं, ती धुराची वलय समजा जर सतत फिरत राहिली तर आमचा आंबा होणार नाही, कारण त्याच्यावर राख बसते। पानावर राख बसल्यामुळे त्यांना ते श्वासोश्वास करणं पानाद्वारे ते शक्य होत नाही। त्यामुळे झाडं खुरटली जातात आणि त्यांना मोहर किंवा फूल फळावळ जे होतं ते होऊ शकत नाही। त्याच्यामुळे कोकणात ही रिफायनरी आली तर कोकणाचं वाळवंट बनवल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्यासाठी आम्ही हक्काने भांडाय तुमच्याकडे या गुंडा कुठच्या काहीतरी बसतो हा, म्हणजे हुकुमशाही आली। मग आता वाईट काय तुम्ही सांगा लोकांना, विश्वास घ्या लोकांना। मग आमचं मतदान घेतात ग्रामपंचायतीत, आम्ही मतदान दिला, आम्ही 400-660 मतदान जिंकलो आणि हे हरले 241 हरले, आणि तरी पण हे धंदे। पण तेव्हा ते लक्ष बा हे काय म्हणतात काय नाही, किती वर्ष गेली लोकांनी ह्या विश्वासात ते नाही। आम्ही करतो पुढे अशा नाही चालत लोकशाहीमध्ये। सांगा भाऊ ह्या फायदा काय तोटा काय ह्याच्यातून, हे सांगत नाहीत। फक्त आम्ही इथं आणतो, हे करतो ते करतो, म्हणजे आमची फसवणूक आहे की सरकार करताय फसवणूक। म्हणजे आम्ही फसून घ्यायचं का? आता ही हुकुमशाही करतायत, आमची लोकशाही राज्य म्हणतात तुम्ही ना, मग ही हुकुमशाही कशी काय? बघ त्या लोकांना सांगा समजावून आणि मग काय ती करा। सांगायचं नाही, दांडके मारायचे, हे काय आमच्याही काय म्हणणं असे की नाही, आमचे मनोगत आहे की नाही काय ऐकून घेणे का? मग तुम्ही काय ऐकत नाही? विनाशकारी विनाशायास नेणारे प्रकल्प कोकणच्या धर्तीवर उभे केले जात आहेत। नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असलेल्या कोकणाला उद्ध्वस्त करून विकासाचं कोणतं मॉडेल सरकार उभं करू पाहतंय, हाच एक प्रश्न। बारसूची येणारी रिफायनरी ही एक जगातली सगळ्यात मोठी पेट्रोकेमिकल रिफायनरी म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे। त्याला ग्रीन असं जरी नाव दिलं असलं तरी खरं तर ग्रीन ही कोकणातली लाईफस्टाईल जी आहे ती ग्रीन लाईफस्टाईल आहे। रिफायनरी ग्रीन असू शकत नाही। रिफायनरी ही क्रूड ऑइलची रिफायनरी आहे आणि अरामको ही सगळ्यात मोठी जगातली एक ऑइल जायंट कंपनी आहे आणि ह्या कंपनीला कोकणामध्येच रिफायनरी का करायची आहेत याची जागतिक वेगवेगळी कारणं आहेत। त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आपल्याकडे
रिफायनरीतून येणारा पैसा हवाय, पण मला रिफायनरीतून येणाऱ्या प्रदूषणाचा भाग व्हायचा नाही आहे. असा जागतिक कंपन्यांना कोकणामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, कारण जगामध्ये एक अशी त्यांना एक आयडियल सिच्युएशन कोकणामध्ये आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्न घाट्स आहे, म्हणजे एकीकडे सह्याद्रीतून येणारं पाणी तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरीकडे तुम्हाला या ठिकाणी जमीन मिळणार आहे, जी जमीन आज नापीक किंवा बॅरन लँड म्हणून समजली जाते. त्या जमिनीमध्ये जगातला सर्वोत्कृष्ट हापूस आंबा होतो आणि अशा पद्धतीची जमीन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी एक रिफायनरीसारखा एक अत्यंत प्रदूषणकारी रेड कॅटेगरी प्रोजेक्ट जो तुम्ही आणणार आहात, ज्याला आता ग्रीन रिफायनरी आपण म्हणून जे नाव दिलं आहे ते एक सोज्वळ नाव आहे, पण त्या पलीकडे एक फार मोठा भयानक प्रदूषणकारी प्रकल्प आहे. कारण जगात ज्या ज्या ठिकाणी रिफायनरी आहेत त्या त्या ठिकाणी पोल्युशन आलंच. आता ह्या रिफायनरीमध्ये येणारे जे क्रूड ऑइल आहे, हे क्रूड ऑइल प्रोसेसिंगच्या नंतर जे वेस्टेज आहे ते कुठे जाणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोकणामध्ये ज्या नद्या आहेत किंवा जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते आजपर्यंत इथली लोक फार काळजीपूर्वक आणि ते प्रदूषित न करता वापरत आलेली आहेत. जर अशा पद्धतीची मोठी जर एखादी कंपनी येते किंवा प्रकल्प येतो आहे तर त्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट समजून घेण्याची ताकद कदाचित कोकणातल्या लोकांमध्येही नाही आहे. त्यामुळे आपण एक सुजाण नागरिक म्हणून एक विचार करायला पाहिजे. इतर भारतातल्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की जर एखाद्या भागातली जर एक इंडिजिनस कम्युनिटी जर संपणार आहे या अशा पद्धतीच्या रिफायनरीच्या प्रकल्पातनं, तर त्याला विरोध हा नक्कीच व्हायला पाहिजे. प्रस्तावित रिफायनरीच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये कातळ शिल्प असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. आता कातळ शिल्पांच्या बाबतीमध्ये मानवी विकासाचे सगळे जे टप्पे आहेत ते टप्पे जाणून घेण्यासाठी जरी त्याचा अभ्यास आता प्राथमिक टप्प्यावर असला तरी हळूहळू त्याचा जसा अभ्यास होत जाईल, त्याच्याकडे अभ्यासक आकृष्ट होतील, येतील, अभ्यास करतील, त्यातून आपल्याला बराच मोठा आणि हा एक मोठा आर्किओलॉजिकल डेटा आहे. तर त्यामुळे हा एकदा जर काही नष्ट झाली तर तो आर्किओलॉजिकल डेटा आहे तो निघून पुसून टाकला जाईल आणि मग आपल्याकडे कुठलंच साधन होणार नाही की त्या काळामध्ये इथे कोणत्या प्रकारची संस्कृती होऊन गेली, कोणत्या प्रकारच्या माणूस होऊन गेले, काहीच कळणार नाही. आणि त्यामुळे ही कातळ शिल्प या ठिकाणी राहणं हे अत्यावश्यक आहे. आता ज्यावेळी कातळ शिल्पांचा मुद्दा पुढे आला त्यावेळी सरकारने असं जाहीर केलं की आपण ही कातळ शिल्प ठिकाणं जी आहेत ती वाचवू आणि त्यांचं जतन करू. आता ह्याच्यामध्ये त्यानंतर एक शासनाने आदेशसुद्धा काढला की बारसूचं जे कातळ शिल्प आहे त्यांनी ते प्रोटेक्टेड साईट म्हणून त्यांनी ते जाहीर केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, आम्ही स्वागत करतो त्याचं. परंतु रिफायनरीचं क्षेत्र एकंदर क्षेत्र बघितलं आणि त्या एकंदर क्षेत्रामध्ये असलेली आत्ता सापडलेली 150 अधिक अज्ञात अशी अनेक कातळ शिल्प आहेत, ही वाचवणार किंवा जतन करणं म्हणजे नेमकं काय करणार? कारण हा एवढा महाप्रचंड प्रकल्प आहे की त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती तयार होतील, ती काही यंत्रणा सगळी उभी राहील, त्याच्यामध्ये ह्याचं कशा प्रकारे नेमकं संवर्धन जतन होणार हे काही अजून स्पष्ट नाही आहे. कातळ शिल्प अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की बारसू आणि देवाचे गोठणे ही दोन जी कातळ शिल्प त्या ठिकाणची आहेत ती गेल्या वर्षीच्या 25 मार्चला म्हणजे 25 मार्च 2022ला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सेंटरने टेंटेटिव्ह लिस्ट म्हणजे जी तात्पुरती यादी असते जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्याची जी टेंटेटिव्ह लिस्ट असते त्याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तेव्हा त्यांचं महत्त्व प्रचंड आहे. आपल्याला त्याचं महत्त्व अजून तेवढं कळलेलं नाही आहे, पण युनेस्कोसारखी संस्था ज्यावेळी त्याची दखल घेते आणि त्याला असा दर्जा देते जागतिक वारसा स्थळाच्या निकषामध्ये ते बसू शकतं असं ज्यावेळी ते म्हणतं युनेस्को, त्यावेळी त्याचं महत्त्व निश्चितच आहे. आणि मुख्य म्हणजे ही जी कातळ शिल्प आहेत बारसूची, देवाच्या गोठणीची किंवा त्या सगळ्या परिसरातली आतापर्यंत साधारणपणे ते 150 कातळ शिल्प सापडलेली आहेत, अजूनही सापडत आहेत. तर ही सगळी जी कातळ शिल्प आहेत ही या भागामधल्या मानवी संस्कृतीची जी प्रगती आहे आतापर्यंतची विकास आहे ती समजून घेण्यासाठी ती खूप महत्त्वाची आहेत आणि तो आपला प्राचीन मानवी वारसा आहे. रिफायनरी दुसऱ्या जागेवर होऊ शकते, कातळ शिल्प दुसऱ्या जागेवर होऊ शकत नाही, कारण आपण 25,000 वर्ष काही मागे जाऊ शकत नाही आणि त्या तत्कालीन रश्मीवीर माणसाला काही आपण परत आणू शकत नाही. रिफायनरी मात्र आपण कुठेही दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे त्या मानवी वारशाचा अभ्यास करण्यासाठी, मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ही कातळ शिल्प जतन होणं अत्यावश्यक आहे. विजयदुर्गच्या खाडीमध्ये काही महिन्यांपूर्वी एक तेल वाहतूक करणारे जहाज रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मोठं जहाज नव्हतं ते, पण त्या जहाज पडल्यामुळे पाण्यामध्ये वाऱ्याने, वादळाने त्याच्यामध्ये जी तेलगळती झाली होती त्याचा परिणाम अगदी गोव्याच्या कळंगूट बीचपासून ते अगदी रत्नागिरीच्या कोशपर्यंत जाणवला होता.
विचार करा, जर अशा पद्धतीची ऑइल गळती म्हणजे एवढा मोठा जर 3 लाख कोटी रुपयाचा जर प्रकल्प असेल आणि एवढी मोठी जर एक पेट्रोकेमिकल इंडस्ट्री या ठिकाणी उभी राहणार असेल तर त्याच्यातून होणारी तेलगळती किती असू शकते आणि त्याच्यातून जर भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती झाली तर अखंड ही जी किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी ज्याला आपण म्हणतो, ती डिस्टर्ब होऊ शकते। याच्यामुळे काय होणार तर इथले जे मरीन बायोडायव्हर्सिटी आहे ती डिस्टर्ब होणार। सरकार हमारा सुनता ही नहीं, उनको पैसा मांगता है, बस पैसा मिलेगा ना उधर भागता। देखो हमारे आमदार उनको कोटी रुपया मिला, वो गए हमको छोड़ के गए, नहीं तो हमारे पास आते थे। अभी उसका ये पुतला जलाते। आता आमच्या वाडवळणापासून आम्ही मच्छी मारतो आहे, आमचा पोट पाण्यापासूनच आहे, मच्छीपासून। अगर रिफाईन झाली ते आम्हाला दुसरा काही सोयच नाही, माशाशिवाय आमचा कुठलाही उद्योग नाही आहे। रिफाईन झाले ते मासे पण नाही राहणार। आम्हाला जर कुठे लांब टाकवानी तर तिकडे थोडं ना आम्हाला पाण्यापासून मासे मारायला कुठे भेटणार आहे, त्याच्यापासून गाय गरीब याच्यामध्ये मरूनच जाणार ना, दुसरं कामधंदाच नाही। देऊन काय देणार, घरदारा देणार, घरदारा काय करून करायची काय, पोटाचा निवारा होईल तर घरदाराचा उपयोग ना। ते काय झालं तेव्हा आम्ही केलं, ते ड्रोन सर्वेक्षण करत होते, तर आम्ही त्यांना काय सांगितलं की आमच्या जागेत ड्रोन सर्वेक्षण करायचं नाही, तर ते म्हणतो नाही। मग त्याने काय केली, एक अशी रशी ठेवली, रशी तयार केली आणि ते सांगितलं की तुम्ही ह्या आतमध्ये यायचं नाही, आणि आम्हाला बाहेर ठेवलं, ते आतमध्ये राहिले। पण आम्हाला कसं माहिती आहे, ते ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी त्यांना पाणी पाहिजे होतं आणि आम्हाला त्या पाण्यात त्यांना पाणी घेऊन त्यांना सर्वे करायला द्यायचं नव्हतं, आणि त्याच्यामुळे खूप त्यांनी संघर्ष केला। म्हणजे इतक्या महिला पोलीस होते, पुरुष पोलीस होते, पण अजिबात महिलांचं म्हणजे असं काही नाही। आम्ही एवढं कोकरून त्यांना सांगत होतो तरी नाही। त्या धक्काबुक्कीतच म्हणजे 3-4 महिलांवर म्हणजे असं लाठीमार झालाच, त्याच्यात ती एक महिला बेशुद्धच पडली होती। शेवटी ॲम्ब्युलन्स करून आम्हाला राजापूरला सिव्हिल हॉस्पिटलला न्यावं लागलं। म्हणजे 3-4 बायकांना तसंच झालं आणि तरी नाही। पण मग त्यावेळी आम्ही सांगत होतो की पोलीस हे महिलांच्या संरक्षणाच्या किंवा जनतेच्या संरक्षणासाठी जर पोलीस आहेत, तर मग आता जर हा महिलांवर अत्याचार होतोय तर पोलीस महिला म्हणा किंवा पोलीस वर्ग म्हणा आहे कुठे? आणि हे जे आंदोलन करतात एवढ्या आता ही 7-8 आंदोलन झाली, मग आमदार खासदार आमच्याकडे आले नाही का? त्याने आमच्यासमोर यायला पाहिजे होते ना, जनतेची चौकशी करायला पाहिजे होती की नाही? आम्ही आहोत म्हणून आमदार खासदारांना, आमच्यामुळे आमदार खासदारांना ज्या खुर्च्या मिळाल्या त्या आमच्यामुळे मिळाल्या, तो कुठचाही असो। आमचं एका आमदाराची काय म्हणणं नाही, पण जे आहे ते आम्ही जनता आहोत म्हणून राज्य शासन केंद्र शासन या आमच्यामुळे आहे की नाही? मग त्यांनी येऊन आमची पहिली जनतेची दखल घ्यायला हवी होती की नाही? मग त्यांनी जर दखल घेतली नाही तर आता जर ते मराठीच्या मागून जर घोडे मिरवून इथे मिळवायला आले तर आम्ही थोडं त्यांना काय हे करणार आहोत? आम्ही त्यांना काही उत्तर द्यायला बांधील नाहीत, शासनाचे आम्ही बांधील नाहीत उत्तर द्यायला। मग ते आमदार येऊन दे, खासदार येऊन दे किंवा कोणी येऊ दे। सह्याद्रीच्या तळी वसेजे हिरवे तळ कोकण, विकासरूपी तया लागले आज मात्र किंकण। एकेकाळी रम्य नद्यांनी भूषवले जे स्थळ, त्या धमन्यातील आज कसे हे पूर्ण आटले जळ। सह्याद्रीच्या बाहूंवरती ढासळती हे कडे, कोसळणाऱ्या दरडी जणुकी रोग पर्वता जडे। सड्या सड्यावर परवा सुद्धा होती सानुली फुले, त्याच पठारी तणे विषारी आली कोणामुळे। फेन फुलांच्या माळून येई लाटा रत्नाकर, तोच उधळतो कचरा कर्कट आज किनाऱ्यावर। पाणी विटले वायू नासले माती हो दूषित, जगतो इथला निसर्ग आता घाव हेच शोषित। प्रश्न लाख हे परंतु आहे एक तया उत्तर, घडते सारे कारण वाढे मनुजाचा वावर। मर्यादित ज्या आजवरी त्या सीमा सोडून पुढे, तो गेल्याने अनर्थ सारा भवत आली हा घडे। ऐक मानवा शेवटचा बघ बदलाचा हा क्षण, तुवा राखणे पिढीस पुढच्या हिरवे तळ कोकण, हिरवे तळ कोकण।